फॅमिली, तर आज आम्ही गेलो होतो एक ठिकाणी गावाला म्हणण्यापेक्षा आमचे रिलेटिव्ह होते त्यांच्याकडेच गेलो होतो. आणि आम्हाला खूप आग्रहाने आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या म्हणून. आणि कशासाठी या माहिती का, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आणायला बोलवलं होतं. इतकी सुंदर आहेत बघा, किती सुंदर आहेत, दिसले खूप छान आहेत. आणि गोड तर बोलूच नका, खूप छान आहेत. हे बघा, खूप सुंदर आंबे आहेत. आणि हे प्युअर गावाकडचे आहेत बरं का, कारण की इतके छान पण आणि खायला एकदम आहे ना, सफरचंद सारखे लागतात हे आंबे, खूप सुंदर. आणि इतके कष्ट केले त्यांनी आमच्यासाठी, एवढ्या मोठ्या जंगलात जाऊन ते घेऊन आले. आणि ते जांभळं पण आणले, कारण खरंच इतकी प्रेमळ लोक मी म्हणजे मला भेटतात, खरंच भेटतात, कारण की एवढे प्रेम करणारे माझ्यावर. काहीतरी माझं कर्म चांगलं असेल, खरंच एवढं मला भरभरून प्रेम देतात सर्वजण. आणि खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. नंतर खूप लाड पण केले आम्हाला, जेवायला वगैरे आमंत्रण सांगितलं त्यांनी, पण मला जेवायला थांबायला वेळ नव्हता आणि मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेले. नाही ना फॅमिली, मी पहिल्यांदाच तिकडे गेले होते, कारण की मला माहीत पण नव्हतं ते माझे रिलेटिव्ह आहेत म्हणून. तर आमच्या दादाने, म्हणजे माझा मोठा दादा आहे ना, त्यांनी मला फोन केला होता की गावाकडे आता सीझन संपत आलाय, तर हे जांभूळ आहेत ना, हे परत भेटतील किंवा नाही भेटतील, पण इतके गोड आहेत. आणि हरांचा मेवा वर्षातून एकदाच भेटतो, तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे. पण मी जेव्हा तिथे गेले ना, तर त्यांना सगळ्यांना वाटायचं, असं वाटत होतं की मग आमच्या बरोबर हिने व्हिडिओ बनवला पाहिजे वगैरे, नाही का, अशी खूप इच्छा होती. पण का कुणाच ठाऊक, माझा मोबाईल तिथे गेल्यावर नेमकी खराब झाला म्हणण्यापेक्षा चालतच नव्हता, कुठेच व्हिडिओ बनवत येत नव्हता ना, ऑडिओला कुठं नव्हतं, कॅमेऱ्यात पण नव्हतं. काय प्रॉब्लेम आला मला माहीत नाही, कारण की मला तिकडचं सगळं काही दाखवायचं होतं. आणि इतकं छान, इतकी प्रेमळ माणसं, अक्षरशः माझं औक्षण केलं. हे बघा, माझ्या कपाळाला इथं टिक्का दिसतो ना, माझं औक्षण केलं, माझी ओटी भरली. आणि खरंच ना, मला त्या म्हणजे माझी मामीच लागत होत्या त्या. तर मला त्यांचा स्वभाव इतका आवडला ना, तर मी नेक्स्ट टाइम परत जाणार आहे त्यांच्याकडे, कारण मी त्यांना सांगून आले मी परत येणार आहे. जेवायचं खूप आग्रहाचं आमंत्रण केलं त्यांनी की ताई तू थांब आजच्या दिवस, तुला काय पाहिजे ते आम्ही खायला बनवतो. पण माझं अशी अपेक्षा नाही की आपल्याला कुणीतरी एवढा त्रास झाला पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्याला, बिलकुल नाही. आणि मी स्वतः सगळं घेऊन जाणार आहे. मी त्यांना सांगितलं पण की मी सगळं काही घेऊन येणार आहे तुम्हाला, तेव्हा आपण बनवून खाऊ. तर त्या म्हटल्या बिलकुल नाही, तुम्ही काहीच आणायचं नाही, सगळं आम्ही आणणार आणि आम्ही बनवणार. खरं किती प्रेमळ लोक असतात ना, किती प्रेम करणारी लोक असतात. आणि हेच प्रेम आहे हो, दुसरं काही नाही. दिलं घेतलं, खायला प्यायला घातलं म्हणजेच काही नाही, असंच प्रेम असतं. खरंच खूप छान वाटलं मित्रांनो, एवढं भारी वाटलं मला की जे मला माझे पप्पा गेल्यापासून 9 वर्षात भेटलं नाही ना, ते मला इतरांकडून भेटायला लागलं. आणि मी भरून पुरून उरले त्याच्यामध्ये, मला काही कुणाकडून अपेक्षा नव्हती. पण खरंच अक्षरशः त्या रडत पण होत्या. आणि त्यांना काय किती सांगून, माझ्यासंग किती बोलू, असं झालं होतं. मी नेक्स्ट टाइम गेले ना, नक्कीच तो व्हिडिओ करणार आणि तुम्हाला दाखवणार, कारण त्यांचं प्रेम किती आहे हे सगळ्यांना दिसेल. खरंच मला निघताना माझे पायसुद्धा निघत नव्हते, असं वाटायचं थांबून घ्यावं की काय. पण घरी येणं पण गरजेचं होतं, कारण की मी यांना फक्त सांगून गेले होते की मी लगेच येणार आहे म्हणून, नाही का. तर आता यांना मी सांगितलं ना मला परत जायचं त्यांच्याकडे, तर ते म्हटले बिलकुल जायचं, आता सगळ्यांनी जाऊ आपण. माझा जो दादा आहे ना, मोठा दादा, तो तर खूप जीव लावतो. हां, आम्हाला खूप जीव लावतो, खूप प्रेम करतो आमच्यावर. आम्ही जायच्या अगोदर त्यांनी ना सगळी, आम्ही जेव्हा गेलो ना तो असा डान्स करायला लागला, नाही का, त्याला आनंद झाला आम्हाला बघून. पण त्याची एकच इच्छा अपुरी राहिली की अगं आमचा व्हिडिओ करायचा होता ग तुझ्याबरोबर. तर ते स्वप्न मी नक्की त्यांचं पूर्ण करणारी फॅमिली, कारण की खरंच माझीच माणसं. आणि आज माझ्याकडून त्यांची एवढीच एक अपेक्षा की आमच्याबरोबर तू एक रील्स बनव, एक व्हिडिओ बनव. पण का कुणाच ठाऊक तिथे गेल्यावर माझा मोबाईल खराब झाला, मला खूपच वाईट वाटलं. पण नेक्स्ट टाइम मी बनवणार आहे. आणि तिकडचं मला तुम्हाला सगळं नजारा दाखवायचं होता, सगळं. म्हणजे मी पहिल्यांदा गेले ते नातेवाईकांकडे, कारण की मला ओळख पण नाही अजून गावाकडं. म्हणजे असं जे असे माझी चुलती वगैरे तिचे रिलेटिव्ह, ते मला माहीत नव्हतं. पण खरंच इतकं प्रेमळ लोक असतात हे मला कळालं, खूप भारी वाटलं. पण मी परत जाणार. आणि जाताना मी मामीला ना, मला काय न्यायचं ते मी नेणार, कारण मला त्यांनी काय काय दिलं मी तुम्हाला सांगते. त्यांच्या शेतामध्ये पिकणारं वाल आहे, कुठला तरी वाल, तर मामीने मला हे पण दिले. आणि अजून माझी ओटी भरली ना, मला त्यांच्या गरिबीनुसार मला माझी ओटी भरली, तर मला साडी दिली. आणि मी ती साडी कुणालाही नाही देणार, कारण की त्याने माझी ओटी भरली. एवढी गरीब परिस्थिती आहे त्यांची, आपण काही खूप श्रीमंत नाही आहेत, पण त्या मानाने खूपच. आणि त्यांनी माझी ओटी भरली. माझ्या अजून कपाळाला पण कुंकू आहे तसंच. तर मी तुम्हाला साडी दाखवते, खूप छान आहे, मला आवडली. साधी का असं ना, 150 रुपयाची, पण माझ्यासाठी लाख मोलाची ती.
बघा ही साडी दिली मला माझ्या त्या मामींनी, माझी ओटी भरली आणि खरं खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि ही माझी पहिली गिफ्ट आहे, माझ्यासाठी पहिलं गिफ्ट आहे आणि हे मी खूप जपून ठेवणार. खूप मस्त वाटलं. आणि माझ्या मुलाला पण आहे ना इकडं आल्याच्या नंतर खूप भारी वाटलं. तो पण बोलला मम्मी कसले स्वभावाने भारी आहेत ते. फक्त माझ्या मिस्टरांना माहित नाही आम्ही तिथे गेलेलो, कारण ते पण मला बोलले तू पण पहिल्यांदाच गेली का. म्हटलं हा मी पहिल्यांदाच गेली होती, मला पण नव्हतं माहिती आहे की नाही. तर मी गेले ना तर भारी वाटलं, खूप खूप छान वाटलं, मला खूप मस्त वाटलं. आणि अजून आता आणखी काय सांगू, मला खूप काही सांगायचं. पण आता मी जेव्हा तिथं जाणार ना तेव्हा नक्की व्हिडिओ बनवणार आणि त्यांची इच्छा पूर्ण करणार. त्यांच्याबरोबर त्यांची अशी इच्छा आहे की माझ्याबरोबर आमच्याबरोबर तू व्हिडिओ बनव. आणि तिथं काकूनच ठाऊक खरंच माझा मोबाईलच खराब व्हायचं होतं का, हे खूप वाईट वाटलं. कारण खूप छान साडी आहे, भले ती 200 रुपयाची असली तरी माझ्यासाठी लाख मोलाची आहे. तुम्हाला कशी वाटते मला पण सांगा हा फॅमिली. कारण खरंच गरिबांचं गिफ्ट ना ते करोडापेक्षाही अनमोल असतं. याचं हे मला खूप भारी वाटलं आणि हे मी कधीच कुणाला देणार नाही, भले ती कितीची असं ना. मला किमतीपेक्षा मला माणुसकीचं मोल जास्त आवडतं. इतकं भारी खरंच ना, खूप पहिलंच गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि खूप छान. आणि त्यांनी आता मला परत जेवायचं आमंत्रण दिले, तर मी जाणार आहे आणि मी पण त्यांना गिफ्ट घेऊन जाणार आहे. त्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार मी काय गिफ्ट घेऊन चालली. तर तुम्हाला साडी कशी वाटली, आणि सगळंच त्यांनी दिले मला, जांभळं दिले, तांदूळ दिले, सगळं काही खूप दिले. तर हीच माणुसकी असते व दुसरं काही नाही. तर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा हा नक्की. बाय बाय.